आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। मतदान यंत्र स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद केल्याची जिल्हाधिकारी यांची माहिती। परभणी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या आणण्यात आले। यावेळी निवडणूक आयोगाचे निरीक्षक कृष्णकुमार निराला, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीसह उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्क्रुटनी प्रक्रिया करून सर्व मतदान यंत्र स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित सीलबंद करण्यात आली। लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल शुक्रवार रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले असून या मतदारसंघात एकूण 62.26% मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली। महिलेच्या पोटातून 5 किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश। परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील RP हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांनी 40 वर्षीय महिलेच्या पोटातून 5 किलोचा गोळा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली। 40 वर्षीय महिलेच्या पोटात दुखत असल्याने अनेक डॉक्टरकडे गेले, परंतु त्रास दिवसेंदिवस वाढत गेला। त्यामुळे ती महिला RP हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट वैद्यकीय महाविद्यालय येथील शल्यचिकित्सक डॉक्टर अमीर तळवी, डॉक्टर भीमराव कनकुटे व डॉक्टर प्रियंका सुरोडवार यांच्याकडे उपचारासाठी गेली असता त्यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला। सोनोग्राफी रिपोर्ट आला तेव्हा महिलेच्या पोटात खूप मोठा गोळा व गर्भपिशवी खराब झाल्याचे आढळले। पोटाचा आकार खूप वाढल्याने त्रासही सहन होत नव्हता। महिलेला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शस्त्रक्रियेची स्वीकृती मिळताच तिला शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले। 2 तासापेक्षा अधिक वेळ डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून तब्बल 5 किलोचा गोळा व गर्भपिशवी काढण्यात आल्यावर रुग्णास आता बरू वाटू लागले। गर्भपिशवी व गोळा बाहेर पडल्याने वजनावरही परिणाम झाला आहे। 40 वर्षीय महिलेचा शस्त्रक्रिया करता डॉक्टर नागेश अबादगिरे, डॉक्टर अमीर तळवी, डॉक्टर भीमराव कनकुटे, डॉक्टर प्रियंका सुरोडवार, डॉक्टर आकाश तरटे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली। रुग्ण व नातेवाईकांनी सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले। डॉक्टर शिवाजी शिंदे यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवीने सन्मानित। सेलू शहरातील कन्या प्रशालेचे सेवानिवृत्त ग्रंथपाल पत्रकार डॉक्टर शिवाजी रामभाऊ शिंदे यांना कोरोना काळात सर्व शाळा महाविद्यालय बंद होती, अशातच शासनाने ऑनलाईन शाळा सुरू करून विद्यार्थी वर्गाचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाय करीत ऑनलाईन शाळा महाविद्यालय सुरू केल्या। यानंतर देश विदेशातील नामवंत विद्यापीठांनी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करून सर्व ग्रंथपालांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते। या संधीचा फायदा घेत डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी सहभाग घेऊन आपले ग्रंथालय जगातील 108 विद्यापीठाशी जोडून विविध उपक्रमांची माहिती सादर केली। वाचन संस्कृती वाढावी म्हणून काय काय उपाययोजना करता येतील, ग्रंथालय समोर काय काय आव्हाने आहेत, यावर काय उपाययोजना करता येतील यावर भरखंडपणे आपले मत मांडले। याच कार्याची दखल घेत त्यांना 2 ऑक्टोबर 2022 मध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटी ऑफ चेन्नईने पहिल्यांदा दखल घेत डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले। याच कार्याची दखल घेत आज पुन्हा एकदा पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन मथुराच्या वतीने दुसऱ्यांदा विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान या पदवीने सन्मानित करण्यात आले। परभणी शहरात 30 एप्रिल रोजी थायलंड देशातील 70 बुद्धमूर्तीचे वितरण। पहिल्यांदा भारतात थायलंड देशातील विविध आकाराच्या एकूण 70 बुद्धमूर्तीचे वितरण 30 एप्रिलला परभणीत केले जाणार आहे। राज्यातील बुद्ध विहारात ह्या बुद्धमूर्तीचे विनामूल्य वितरित केले जाणार आहे। यावेळी दक्षिण कोरिया, थायलंड येथील अनेक मान्यवर सिने अभिनेते अभिनेत्री उपस्थित राहणार आहे। सोबतच भिंगीत संगीत रंजनी युग परिवर्तक महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। गंगाखेड शहरातील सामाजिक संघटना
आत्महत्या घटनेचा निषेध नोंदविणार. गंगाखेड शहरातील संत जनाबाई नगरातील 19 वर्षीय युवतीस अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या निषेधार्थ गंगाखेडच्या सामाजिक संघटनाच्या वतीने 28 एप्रिल रविवार रोजी महसूल व पोलीस प्रशासनाकडे निषेध नोंदविण्याचा संकल्प केला आहे. गंगाखेड शहरातील जनाबाई नगरातील एका 19 वर्षीय युवतीस सचिन हजारे नामक युवकाने तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत, ते जर सोशल मीडियावर व्हायरल करायचे नसतील तर 2 लाख रुपये दे असे नमूद करीत धमकावले. मुलीसह पालकांनी आपल्याकडे पैसे नाहीत, तू व्हिडिओ असेल तर डिलीट कर असे म्हटले. तेव्हा सचिन हजारे व त्याची पत्नी निर्मला हजारे या दोघांनी या कुटुंबियांना शिवीगाळ केली. या प्रकाराने संबंधित युवतीने सर्व कुटुंबीय झोपेत असताना गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात संबंधित युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गंगाखेड पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, परंतु पित्यासह अन्य नातेवाईकांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व सचिन हजारे, निर्मला हजारे या दोघांना गंगाखेड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात गंगाखेड शहरातील महिला दक्षता समिती, सवंगडी कट्टा, सामाजिक समूह, व्यापारी महासंघ, लॉयन्स क्लब गोल्ड सिटी, लॉयन्स क्लब टाउन, साई सेवा प्रतिष्ठान, लोक जनशक्ती संघर्ष प्रतिष्ठान, गोदावरी स्वच्छता अभियान, पतंजली योग समिती, DKC ट्रस्ट, नाभिक महामंडळ, रक्षक फाउंडेशन, रुद्राक्ष मित्रमंडळ, स्वामी विवेकानंद मित्रमंडळ, मनमत सेवा ट्रस्ट, गंगाखेड तालुका पत्रकार संघ सह आदी संघटनांनी रविवारी सकाळी भगवती चौकात जमून पोलीस व महसूल प्रशासनास निवेदन देण्याचे ठरविले आहे. बोबडे यांच्या पाठपुराव्याने मैराड सावंगी वासियांना मिळाले पिण्याचे पाणी. वादळी वाऱ्यात विजेचा पोल कोलमडून पडल्याने प्यायला पाणी मिळेना अशी पोस्ट व्हॉट्सअपवर आली. या पोस्टाचा परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पाठपुरावा केल्याने 2 दिवसात मैराड सावंगी वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. मैराड सावंगी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव यांनी गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारीला विद्युत पुरवठा करणारा विद्युत पोल वादळी वाऱ्याने तुटून पडल्याची पोस्ट व्हॉट्सअपवर टाकली होती. प्रचाराच्या घाईगडबडीत ही पोस्ट अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी वाचतात महावितरण अधिकाऱ्यांशी तात्काळ पाठपुरावा केला. प्रभारी उपविभागीय अभियंता भसारकर यांनी 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच हा पोल बसविण्यात आल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले. नवीन पोल बसविण्यासाठी पुढाकार घेतलेले शिवाजी जाधव आणि सखाराम बोबडे पडेगावकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.